सर्वांना नमस्कार. युडाइस प्लस 2025-26 याकरिता विद्यार्थी प्रमोशन ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे आणि हे विद्यार्थी प्रमोशन कसं करायचं आणि त्यासाठी कोणकोणती माहिती आपल्याला भरणं आवश्यक आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण असं सविस्तर मार्गदर्शन पाहणार आहोत. सर्वप्रथम गुगलवरती आपण युडाइस प्लस स्टुडंट मॉड्यूल हे सर्च करायचं आहे. या ठिकाणी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्वप्रथम जे ऑप्शन येईल त्यावरती क्लिक केल्यानंतर आपणासमोर याप्रमाणे विंडो ओपन होईल. SDMS पोर्टलची ही विंडो आहे. या ठिकाणी आपण आपला महाराष्ट्र राज्य हा ऑप्शन निवडून गो या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक नवीन टॅब ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला आपल्या शाळेचा युडाइस कोड, त्यानंतर पासवर्ड आणि कॅप्चा कोड नोंदवून आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. जर पासवर्ड विसरला असेल तर फॉरगॉट पासवर्ड या टॅबचा वापर करून आपण रिसेट करू शकता. लॉग इन केल्यानंतर आपणासमोर याप्रमाणे एक नवीन विंडो ओपन होईल ज्यामध्ये 2024-25 आणि 25-26 अशा दोन टॅब दिसतील. आपल्याला 2025-26 या टॅबवरती हे विद्यार्थी प्रमोशनचं काम करायचं आहे. त्याकरिता आपण त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपणासमोर याप्रमाणे एक नवीन विंडो दिसेल ज्यामध्ये आपल्याला आपल्या शाळेची माहिती पाहावयास मिळेल. ही माहिती आपण वाचून त्याखाली दिलेल्या क्लोज या बटनावरती क्लिक करायचं आहे. यानंतर आपणासमोर स्कूल डॅशबोर्ड याप्रमाणे ओपन झालेला दिसेल ज्यामध्ये 2025-26ची जी माहिती आहे यामध्ये आपल्या शाळेचा पट, मुले मुली यांची सर्व संख्या आपल्याला 0 दिसेल कारण आपण स्टुडंट प्रमोशनचं काम अद्याप न केल्यामुळं या ठिकाणी आपली माहिती दिसणार नाही. तर आपण हे प्रमोशनचं काम कुठून करायचं ते पाहूयात. स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशनमध्ये आपल्याला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपणासमोर याप्रमाणे ऑप्शन येतील ज्यामध्ये आपल्याला प्रोग्रेशन युजर मॅन्युअल म्हणजे माहिती आहे प्रमोशन कसं करायचं ते, त्यानंतर व्ह्यू समरी म्हणजे यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची माहिती आपण प्रमोशनचं काम कुठपर्यंत केलं आहे हे पाहण्यासाठी आहे. आता आपण प्रमोशनचं काम अद्याप सुरू न केल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला पेंडिंग पाहावयास मिळेल. त्यानंतर खाली प्रोग्रेशन समरी सेक्शन वाईज म्हणजे वर्ग आणि तुकडीनिहाय आपलं प्रोग्रेशनचं काम कुठपर्यंत झालेलं आहे ते पाहण्यासाठी आपण ह्या टॅबचा वापर करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला सर्व वर्ग पेंडिंग दिसत आहेत कारण आपण अजून काम सुरू केलेलं नाही. यानंतर सर्वात शेवटी जे आहे ते फायनलाइज आपल्याला सर्व वर्ग, सर्व विद्यार्थी माहिती फायनलाइज झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण शाळेची एकत्रितरित्या माहिती फायनलाइज करायची आहे. त्यासाठी हा टॅब आपल्याला वापरायचा आहे. तर आपण प्रोग्रेशन मॉड्यूलमध्ये गो या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला याच ठिकाणी इयत्तानिहाय विद्यार्थ्यांचं प्रमोशनचं काम करायचं आहे. या ठिकाणी सिलेक्ट क्लास म्हणजे इयत्ता निवडायची, त्यानंतर आपल्याला तुकडी निवडायची आहे आणि गो या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या वर्गात असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी आपणासमोर आलेली आपल्याला पाहावयास मिळेल. आपण या ठिकाणी पाहू शकता विद्यार्थ्याची सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. सध्याचं स्टेटस आपल्याला हे पेंडिंग दिसत आहे. तर या ठिकाणी आपण प्रोग्रेशनची माहिती भरत असताना सुरुवातीला प्रोग्रेशन स्टेटस यामध्ये आपल्याला 3 ऑप्शन आहेत. प्रमोटेड बाय एक्झामिनेशन, दुसरा आहे नॉट प्रमोटेड ऑर रिपीटर आणि तिसरा आहे प्रमोटेड विथ एक्झामिनेशन. यातलं प्रमोशन बाय एक्झामिनेशन हा म्हणजे आपण आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांना प्रमोट केलेला आहे. दुसरा जो आहे तो रिपीटर विद्यार्थ्यासाठी आहे आणि तिसरा जो आहे तो RTEनुसार ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत प्रवेश घेतला आहे वयनुरूप त्या विद्यार्थ्यासाठी तो आपण टॅब निवडायचा आहे. त्यानंतर त्याला मिळालेले गुण या ठिकाणी नोंदवायचे आहेत आणि त्याखालील टॅबमध्ये त्याची मागील वर्षाची एकूण उपस्थिती या ठिकाणी नोंदवून तो विद्यार्थी जर आपल्याच शाळेत राहणार असेल तर
त्याला स्टडिंग विथ सेम स्कूल हा ऑप्शन निवडायचा आहे. आणि जर तो विद्यार्थी आपल्या शाळेतून दुसऱ्या शाळेत गेलेला असेल यावर्षी, तर लेफ्ट स्कूल विथ TC हा आपल्याला टॅब निवडायचा आहे. आता हा विद्यार्थी माझ्या शाळेत राहिल्यामुळे मी तो स्टडिंग इन सेम स्कूल हा ऑप्शन निवडेल आणि तो कोणत्या वर्गात गेला आहे ते आपल्याला पुढे ऑप्शन येईल. आपल्याला त्या ठिकाणी तुकडी निवडायची आहे आणि अपडेट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्याची माहिती सक्सेसफुली अपडेट झालेली आहे. ओके बटनावरती क्लिक करून अशाच प्रकारे आपल्याला त्या वर्गातील जे इतर विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांची माहिती याप्रमाणे भरून आपल्याला ती माहिती अपडेट करायची आहे. आता इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची सर्व माहिती भरून झालेली आहे. आपल्याला त्या विद्यार्थ्यांचं स्टेटस डन हिरव्या रंगामध्ये आपल्याला पाहावयास मिळेल. आता आपल्याला हा वर्ग फायनलाइज करायचा आहे, तर आपल्याला त्याखाली शेवटी आपल्याला फायनलाइजची एक टॅब आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला आपल्या शाळेचा पट आणि प्रमोट केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी पाहायला मिळेल. यानंतर कन्फर्म या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपला पूर्ण वर्ग प्रमोट झाल्याचा सक्सेसफुलीचा मेसेज आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारे आपल्या शाळेतील सर्व वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना प्रमोट करून इयत्तानिहाय माहिती फायनलाइज करायची आहे. यानंतर आपल्या शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थी जे आता आपल्या शाळेत वर्ग उपलब्ध नसल्याने इतर शाळेमध्ये प्रवेश घेणार आहेत, त्या विद्यार्थ्यांना प्रमोट कसं करायचं त्या संदर्भातचं प्रात्यक्षिक आपण पाहूयात. या ठिकाणी ती इयत्ता निवडायची आहे. त्यानंतर तुकडी निवडून गो या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची यादी याप्रमाणे पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण पहिला ऑप्शन निवडायचा आहे प्रमोटेड बाय एक्झामिनेशन. त्यानंतर त्याला मिळालेले गुण या ठिकाणी नोंदवायचे आहेत. त्यानंतर 2024-25 या सालामध्ये उपस्थित असलेले दिवस त्या ठिकाणी नोंदवून त्याखाली स्कूलिंग स्टेटस या ठिकाणी आपल्याला फक्त एकच ऑप्शन पाहायला मिळेल, कारण आपल्या शाळेमध्ये पुढचा वर्ग उपलब्ध नसल्याने लेफ्ट स्कूल विथ TC हा ऑप्शन येईल आणि पुढची इयत्ता आपल्याला निवडता येणार नाही. आपण ॲक्शनमध्ये अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके हा मेसेज येईल. त्या विद्यार्थ्याची माहिती सक्सेसफुली सेव्ह झालेली असेल. अजून एक आपण उदाहरण पाहूयात. या ठिकाणी आपण प्रमोटेड बाय एक्झामिनेशन केलं आहे, त्याला मिळालेले गुण या ठिकाणी नोंदवायचे आहेत. पुढच्या ऑप्शनमध्ये आपल्याला त्या विद्यार्थ्याची उपस्थिती आणि त्यानंतर आपल्याला त्याचं स्कूलिंग स्टेटस, तो आता आपल्या शाळेतून इतर शाळेमध्ये प्रवेश घेतो आहे, लेफ्ट स्कूल विथ TC करून आपण अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला आपल्या शेवटच्या वर्गातील हे सर्व विद्यार्थी माहिती भरून आपण काय करायचं आहे, तो वर्ग फायनलाइज करायचा आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता आपण त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरलेली आहे. या फायनलाइज या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या आणि प्रमोट केलेले विद्यार्थी आपल्याला सर्व पाहायला मिळतील. त्यानंतर कन्फर्म या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपली ती पूर्ण इयत्ता, त्या इयत्तेचं प्रोग्रेशनचं काम पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. आता आपल्या सर्व इयत्ता, त्या इयत्तेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं प्रमोशनचं काम पूर्ण झालेलं आहे. आता आपल्याला आपली शाळा, संपूर्ण शाळा आपल्याला फायनलाइज करायची आहे. सर्वप्रथम आपण व्ह्यू समरीमधून आपण पाहू शकता या ठिकाणी एकूण विद्यार्थी 23 आणि कंप्लीटेड असणारे विद्यार्थी संख्या 23 आलेली आहे. पेंडिंग 0 दिसत आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांचं स्टेटस या ठिकाणी आपल्याला डन पाहायला मिळत आहे. म्हणजे आपली सर्व माहिती भरून झालेली आहे. या ठिकाणी आपल्याला जे विद्यार्थी आपल्या शाळेत राहणार आहेत त्यांचं जे स्कूलिंग स्टेटस आहे ते स्टडिंग इन सेम स्कूल दिसेल आणि जे विद्यार्थी आपल्या शाळेतून इतर
शाळेमध्ये प्रवेश घेणार आहेत त्या विद्यार्थ्यांचं स्टेटस हे लेफ्ट स्कूल विथ TC हे स्टेटस आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण पाहू शकता. यानंतर पुढच्या टॅबवर क्लिक केल्यानंतर प्रोग्रेशन समरी सेक्शन वाईज म्हणजे इयत्ता निहाय आपण आपली माहिती पाहू शकता. या ठिकाणी या शाळेत 4 वर्ग आहेत आणि 4ही वर्गाची आपल्याला माहिती जी आहे ते फायनलाइज झाल्याचे पाहायला मिळते. या ठिकाणी आपण किती तारखेला हे काम केलं आणि टायमिंग देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. यानंतर विद्यार्थी प्रमोशनमधील शेवटची स्टेप म्हणजे फायनलाइज प्रोग्रेशन. याचा वापर करून आपण आपली शाळा फायनलाइज करू शकतो. फायनलाइज प्रोग्रेशन याचा वापर करण्यापूर्वी आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती तपासायची आहे आणि जर त्यात काही बदल असेल तर त्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर शेवटी करेक्शन हा टॅब आहे त्या ठिकाणी जाऊन आपण ती माहिती तपासायची आहे. या ठिकाणी आपल्याला फायनलाइज करण्यापूर्वी ह्या काही सूचना आहेत त्या सूचना आपण वाचून घ्यायच्या आहेत. सूचना वाचून झाल्यानंतर आपण या ठिकाणी चेकबॉक्स आहे त्यामध्ये क्लिक करून सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्कूल प्रोग्रेशन फायनलाइज्ड फॉर द ॲकॅडमिक इयर 2024-25 अशा प्रकारे आपली शाळा 2024-25चं प्रमोशनचं काम पूर्ण झाल्याचा मेसेज आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर आपण स्कूल डॅशबोर्डवरती जर गेलो तर आपल्याला सध्या शाळेचे जी माहिती आहे 25-26चा जो पट आहे विद्यार्थ्यांचा, विद्यार्थी मुले या ठिकाणी आपल्याला 0 दिसेल कारण आपण आत्ताच प्रमोशनचं काम केलेलं आहे. येत्या 24 तासामध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्या ज्या शाळेचा पट आहे प्रमोशनचं जे आपण काम केले ते अपडेट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. आपण 24 तासानंतर आपण लॉग इन जर केलं तर आपल्याला या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांची इयत्ता निहाय आपल्याला माहिती अपडेट झाल्याची दिसेल. अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये UDICE प्लसमध्ये 2024-25 मधून 2025-26 मध्ये विद्यार्थ्यांचं प्रमोशन कसं करायचं या संदर्भात माहिती पाहिली.